तर मंडळी आम्ही आलेलो आहोत दादरला आणि आम्ही कुठे चाललेलो आहोत ते तिथे गेल्यावरच बघा. ओके तिथे आपण गेल्यावरच बघू. आता पटापट पहिली दुसरी ट्रेन पकडायची. दादरला पोचला तर दुसरी ट्रेन कुठे जायला पकडायची? चर्चगेटला जायला. तर आता आपण चर्चगेटला आम्हाला इथून इथे क्रॉस करून जायचं होतं. 1 सेकंदाचा पॉइंट गेला आणि गाडी निघाली आणि आपण त्यात असतो प्रॉब्लेम गाडी चालवली असती. हा ना रिटर्न डेंजर सीन झाला असता. एक तर ऑलरेडी लेट आहोत. ठीक आहे आता बघतो कसं काय होतंय. आम्ही जर कुठे जोरात बोला. वाईड आम्ही अँगल जर कुठे वेळेवर पोचलो ना हा तर वरचा देव खाली येईल. आपल्याला पाप लागेल. नाही वरचा देव खाली येईल आणि देवाला खाली बोलवायचं नाही. एवढं पटकन आहे पण इथून लगेच जायचं होतं हा, तेवढं इथेच फिरून. आहे. हे बघा इथून आम्हाला जायचं होतं या एंट्रीने. आता एवढं असं फिरून असं जायला लागणार. फालतूमध्ये वेळ गेला. ठीक आहे चला. अच्छा वानखेडे आज जाऊया. बघ ना भाई लगेच फुल फोटो बिटो काढायला सुरुवात झालेली आहे. इकडे त्यांच्या स्टेटसला फोटो टाकताय तर त्याच्यावर काय नाव द्यायचं ह्याच्यावर कॅप्शन त्याच्यावर डिस्कशन चालू आहे. आणि आमचा पोपट असा झालेला आहे की आम्हाला आज जायचं होतं. त्यासाठी ID हवा आहे जो की मला मिळालेलाच नाही. ती आता मुलगी घेऊन येते. आम्ही पूर्ण आतमध्ये जाऊन परत बाहेर आम्हाला हकलण्यात आलं की तुमच्याकडे IDच नाही आहे, तुम्ही कशात जाणार. सो आता त्या मुलीची वाट बघत थांबलेलो आहोत आम्ही असे तिघं बाहेर. तेवढ्यात पप्पांनी इथे फोटोशूट पण करून घेतला. आणि मला टेन्शन आलं आहे ॲक्च्युली. अरे हे सांगायचं राहिलं की हे प्रमोशन आहे. T20 मुंबई लीगचं हे प्रमोशन आहे जे आता आम्ही करतो आहे. त्यासाठी आम्हाला आतमध्ये जाऊन रील्स बनवायचे आहेत. तर त्याचंच मला दडपण आलेलं आहे. दडपण आणि एवढी पब्लिक आवाज वगैरे परमेश्वरा कसं काय होणार आहे मंदिर. आय रिअली डोंट नो. ठीक आहे आपण करूयात. ओ माय गॉड. ओ माय गॅश. ओके लेट्स सी. आता बघू कसं काय होतं. अच्छा यार दिसतच नाही आहे तो. दिसला ग बाई दिसला. 13 ओव्हरमध्ये 176 हा मंदार त्याच्या मुंबईला जिंकवलेलं. त्या खेळाडूबद्दल सांग काहीतरी. मुंबईचा प्लेअर आहे मुंबई इंडियन्सचा. मला नाव आठवत नव्हतं पण आता आठवलंय. तारे आठवले मला. पुढचं ना आठवते. मंडळी वाजलेले आहेत 7:30 होऊन गेलेले आहेत. पॉवर प्ले आणि अजून आम्ही बाहेरच आहे. पॉवर प्ले संपला पण. पॉवर प्ले संपला पण आम्ही ग्राउंडच्या बाहेरच आहे. आणि मंडळी फायनली 8 वाजता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. कितीला ID दाखव तुझी ID. आपण कितीला आलेलो? नीट दाखव ना. ह्या ID साठी आम्ही थांबलेलो पण शेवटी आम्ही आलोय. हो दुबे शार्दूल. आणि मी सांगू इच्छिते हे माझं फर्स्ट टाइम आहे. इवन म्हणणार हा माझं पण टाइम. लाईव्ह मॅच बघण्याचं फर्स्ट टाइम नाही. ते टीव्हीवर पाहिले पण असं लाईव्ह फर्स्ट टाइम. मंडळी आम्हाला रिफ्रेशमेंट मिळाली आहे. हा एक ½ kg केकचा बॉक्स वाटतोय. अरे कसं खोलू आहे. काय काय समोसा आहे, ढोकळा आहे, पाणी आहे, फ्रुटी आहे आणि बरंच काही आहे. स्लाइस. तर हा आम्ही हा ढोकळा स्टार्ट करत आहोत. वानखेडे स्टेडियम वरती ढोकळा. हा वडापाव ठेवायचा. वडापाव काय एक कप ना तुझ्या आईला भेटलंय ते खा ना कपचूप. मला लिटरली खरंच ढोकळा नाही आवडत. ह्याची हवा. मजा आहे. हा रे मला कुठलं आलंय ते बघूयात. चलो लेट्स गो इनसाइड. Oh my God. मंडळी मी तुम्हाला एक सीन सांगते. आता मला इथे गेट नंबर 11च्या इथे एकाने फोन करून बोलून घेतलं. म्हणजे जे ह्यांचे मॅनेजर वगैरे काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे म्हणून. तर मी मंदारला पण सोबत घेऊन आली. तो खात होता बिचारा पण मी सोबत घेऊन आली. आणि इथे सिक्युरिटी गार्ड्स आहेत ना ते मंदारला बोलतात ID किधर आहे. मंदार बोलतो तिकीट है मेरे पास. तिकीट नाही ID जी. हा कल्ला मंदारला. आणि मी तिकडे अशी उभी आहे. मेरे पास ID आहे. काय बोल. डिस्गस्टिंगच्या मेन माणसाला हाकलतात. मग मी कोण आहे? सेकंड. त्यांना सांग जरा. मी कोण आहे? पण त्यांना सांग जरा
अरे बाई मंदार आपला करता धरता सर्वत्र आहे. मी पासवर्ड चेंज केला पेजचा, यांची एक पण व्हिडिओ जाणार नाही. हा. जास्त सांग जाणपण त्यांना करू माझी- नको. पासवर्ड मी त्यांना पण सांग- चेंज करू त्यांना शकते. सांग इज्जत काढू नका माझी. सगळे व्हिडिओ डिलीट मारून टाकेल. बाई फुल बाई ते सोडा. मस्करी मंडळी करते. 2 मिनिटं थांबा. आज ह्याची ड्रेसिंग बघा. कधी मी न धड राहणारा गभाळ्यासारखा राहणारा माणूस आज बघा. ड्रेसिंग बनवलं तरी हाकलत आहे. हा ना. आणि जर नेहमीच्या कपड्यात आला असता तर त्याला आजच घेतला नसता. मला चर्चगेट मध्ये घुसून दिलं. फाईन ठीक आहे चलो. मंडळी मला स्टेजवर घेऊन गेलेले आणि मी तिथे डान्स केला जो की मला बिलकुल येत नाही. आणि मला हे पण मिळालं आणि या हेल्थचा कॅन घेऊन डान्स करायचा होता. आणि मंदारचा मला जस्ट कॉल आला आणि मंदार मला बोलतो साक्षी कुठे आहे तू, तुझं स्टेडियममध्ये नाव घेतलं. तर मी म्हटलं अरे मी तिथे स्टेजवर होती तुम्ही बघितलं आणि मला वाटलं हे लोक रेकॉर्ड वगैरे करतील. हे लोकांनी काहीच केलेलं नाही आहे आणि मला तिथे परमिशन नव्हती रेकॉर्ड करायची. सो मी हे केलं नाही. फालतूगिरी झाली. आता मी चालली दाखवते माझ्या पप्पाला आणि मंदारला. हे मला भेटलं आणि ते एकाने मागून व्हिडिओ काढली आहे. लेट्स सी ते वर्क होतं आहे की नाही. आता मी वरती चालली आहे. त्यांची रिॲक्शन बघूया. आम्ही इकडे शोधतो आम्ही इथे बोललो यांना. काय बुद्धू लोक आहे ते. मी तिकडे होती बघा ह्या स्टेजवर. मंडळी अति तटीचा सामना. पप्पा कितीला किती बाकी आहे. संपली वन साइड मॅच आता. वन साइड कितीला किती. 5 बॉल मध्ये एकच रन पाहिजे. ओ माय गॉड. 6 बॉल थांबा. हां बोल. 6 बॉल 7 पाहिजे होते. पहिल्याच बॉलवर 6 मारले. आणि मंडळी मी जास्त काही शूट करू शकली नाही ब्लॉगसाठी कारण आम्ही व्हिडिओ काढत बसलो होतो. आत्ता आमचं व्हिडिओ काढून झालं. किती टक्के चार्जिंग आहे. 18-17 असेल. 17-18% चार्जिंग आहे. पॉवर बँक वगैरे काही आणलेलं नाही आहे. आणि रील्स करण्याच्या चक्करमध्ये मला मॅचेस बघायला मिळाले नाही. मी हायलाईट जाऊन बघणार आहे का जिओ हॉटस्टारवर. येस. सूर्यकुमार यादव सूर्या दादाची टीम हारली आहे अशा प्रकारे. हारली नाही अजून. 4 बॉल 1 बाकी आहे 4 बॉल 1. आणि मॅच T20 क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. बॉल पण झाला सिंगल काढला. हॅलो. मॅच संपली का? काय वाटतं कशी होती मॅच. सुंदर अति सुंदर. मजा आली. मजा आली. मजा आली. मी तर पाहिलीच नाही. तुम्हाला मजा आली. फर्स्ट क्लास फुल और एन्जॉय. शूट करण्यात बिझी होती मी. मग आता कुठे बघशील. आता कुठे बघशील. हां आता कुठे बघशील. जिओ हॉटस्टार. हायलाइट्स. हां हायलाइट्स तो बघतो. सो आता आम्ही निघालो आहे वानखडेवरून. बाय बाय. आता आम्ही निघालोय. चिप्स फक्त आमचे खायचे राहिलेले आहेत आम्हाला. जी आणि साक्षीलाही काहीतरी भेटलंय. हे एक सिपर मला गिफ्ट मिळालं त्यावेळेस- आणि हे जे सिपर मिळालं ना मंदार हां. हे हॉटस्टारवर दिसलं का मला अच्छा. देताना. तर आणि माझा Hotstar- डान्स पण बघा हॉटस्टारला. ते सगळं एडिटिंग मध्ये मी टाकतो. हां हॉटस्टारवाला एडिटिंग आणि सॉलिड यार मंदार. फर्स्ट एक्सपिरियन्स वॉज आउटस्टँडिंग. पप्पा तुम्हाला तुमचा पहिला एक्सपिरियन्स कसा होता. अति सुंदर. स्टेडियम मध्ये मॅच बघायचा. फर्स्ट टाइम माझा लाईफ. मी मुंबईत जन्म घेतला आहे पण मुंबईच्या स्टेडियममध्ये मी फर्स्ट टाइम आलेलो आहे. सुनील गावस्करांचा पुतळा हा. आणि हा हे आमचं असंच असतं दरवेळेस. हे शरद पवार शरद पवार साहेब यांचा पुतळा. नमस्कार. हे म्युझियम आहे. शरद पवार क्रिकेट म्युझियम. आणि
आणि मला सांगायचं आहे, मी कॉलेजला असताना इथे आम्ही बाजूलाच समोरच मरीन ड्राईव्ह आहे, तर मरीन ड्राईव्हला यायचो, इकडून आवाज यायचा, ओरडायचा बिरडायचा, कारण का मॅचेस चालू असायचे. तेव्हा मला वाटायचं यार मला पण जायचं. आणि आज फायनली बिकॉज ऑफ डिस्गस्टिंग पीपल्स आय एम हिअर. मज्जा आली. मंदार, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? भारी होता. जेव्हा मी पहिल्यांदा असं ते समोर एवढी लाईट, हिरवगार मैदान, ती लाल मुंबईची आणि मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छिते, थांब 2 मिनिटं. मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छिते, मंदार जो आहे तो एवढा क्रिकेट वेडा आहे, एवढा वेडा आहे की त्याला घरात आहे ना लिटरली असं होतं की बाबा तू जरा शांत बस, असा बोंबलतो तो, असा बोंबलतो. पण आज मला मॅचेस बघायला मिळाले नाही. हा शूट करत होतो ना आपण. मग आम्हाला शूटच करा. पण कसा वाटलं पहिला एक्सपिरियन्स तुझा? मी तेच बघायचे सांगतो, बोलून दिलं नाही. बोल. तेच मी असं पहिल्यांदा असं स्टेअर केसवर आणि समोर गेलो आणि इथे बघून बोल, आवाज नाही येणार. समोर एवढा क्राऊड, हिरवगार मैदान, लाल मुंबईची पीच, आई शपथ मज्जाच ना. ते माझं मनालाच माहिती काय. आणि हा असा गेट आहे, मंदारच्या मनालाच माहिती. चला मस्त मरीन ड्राईव्हला 2 सेकंद बसू, समोरच आहे, लांब पण नाही आहे. 2 मिनटं मरीनला बसू आणि निघू. तर मंडळी, हाच होता आजचा व्लॉग. हाच होता आजचा वानखेडे स्टेडियमचा T20 मुंबई लीगचा व्लॉग. हा तुम्हाला कसा वाटला? आता व्यवस्थित बोलली ती व्लॉग मध्ये, रीलच्या वेळेस माती खात होते. हा ठीक आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटलाय तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. पप्पा काय करायचंय? लाईक लाईक मी बोललो, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, जे करता येईल ते करा. अच्छा.